अमावस्येच्या रात्री चिनोदा चौफुलीवर अघोरी जादूटोणा, परिसरात खळबळ। विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगातही अंधश्रद्धेचे गारुड समाजावर कायम असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे। तळोदा तालुक्यातील अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य महामार्गावरील चिनोदा चौफुलीवर मार्गशीर्ष अमावस्येच्या रात्री अघोरी जादूटोण्याचा प्रकार झाल्याचे शनिवारी उघडकीस आले। हा प्रकार निदर्शनास येताच परिसरात भीती व चर्चेला उधाण आले। शुक्रवारची रात्र मार्गशीर्ष अमावस्या असल्याने या अमावस्येला दर्श अमावस्या असेही म्हटले जाते। शेती, पितरपूजन, स्नान, दान व दीपपूजेसाठी या दिवसाला विशेष महत्त्व आहे। अनेक कुटुंबांमध्ये लक्ष्मीपूजन केले जाते। मात्र याच अमावस्येचा मुहूर्त साधून अज्ञात व्यक्तीने चौफुलीवर अघोरी कृत्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। चौफुलीच्या मध्यभागी खडूने मोठा वर्तुळ काढण्यात आला होता। त्या वर्तुळात फाटकी काळी पॅन्ट, शाळकरी मुलाची बॅग, बूट, शर्ट, रुमाल तसेच नवीन ताट, 2 वाट्या, ग्लास, लिंबू, कुंकू व इतर पूजेचे साहित्य ठेवलेले आढळून आले। संपूर्ण दृश्य पाहता हा प्रकार साधा नसून जादूटोण्याचाच असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली। रस्त्याचा मधोमध हा प्रकार केल्याने सकाळच्या वेळी ये-जा करणाऱ्या वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। अनेकांनी सावकाश किंवा पर्यायी मार्गाने प्रवास केला। नागरिकांनी संताप व्यक्त करत अशा अंधश्रद्धेच्या प्रकारावर तातडीने कारवाईची मागणी केली आहे। प्रशासनाने दखल घ्यावी व अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जनजागृती करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। आपण तळोदा शहराच्या बाहेरील बऱ्हाणपूर अंकलेश्वर रस्त्यावर कोठार चौफुलीजवळ बघतो आहोत। आपण व्हिडिओमध्ये बघू शकतात की एक खडूने राऊंड केलेला आहे आणि त्याच्यामध्ये एका मुलाचे कपडे, दप्तर, बॅग आणि काही वस्तू ठेवलेल्या आपल्याला दिसत आहेत। काल अमावस्या होती आणि अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी बरेचसे मांत्रिक एखादं संकट, एखादं दुःख, एखादा आजार किंवा एखादी समस्या निवारणासाठी अशा प्रकारच्या गोष्टी सांगत असतात। आपण या अशा वस्तू विविध ठिकाणी ठेवल्यानंतर त्या ओलांडल्या तर ते दुःख किंवा ते आजार किंवा ती समस्या दुसऱ्याकडे जाईल किंवा त्याच्यातून मुक्त होऊ, अशा प्रकारची एक भाबडी समज आज सुद्धा समाजामध्ये आहे। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नाने आपण जादूटोणा विरोधी कायदा मंजूर झालेला आहे। कारण समाजामध्ये भीती निर्माण होते। मी आपणा सर्वांना आवाहन करतो, आपण कोणीही घाबरून जाऊ नये। या अशा प्रकारच्या कृत्यामुळे कोणाचंही भलं वाईट किंवा कोणत्याही प्रकारचं दुःख आपल्या पदरी कधीच पडत नाही। त्याच्यामुळे नागरिकांनी न घाबरता या अशा प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने बाजूला घेतल्या जातात, बाजूला ठेवल्या जातात आणि आतापर्यंत कोणाचंही नुकसान झालेलं नाही। त्याच्यामुळे अशा गोष्टींवर आपण विश्वास ठेवू नये अशी मी आपणाला विनंती करतो।